सुज्ञतेने चालणे म्हणजे हेतुपूर्वक आणि जागरूकतेने जगणे होय. यामध्ये एखाद्याची कृती देवाच्या नैतिक व्यवस्थेसह मिळते जुळते घेते आणि त्याद्वारे देवाची इच्छा प्रकट करते. काय आपले चालणे या प्रकारचे आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, नैतिक अखंडता ठेवण्यासाठी आम्हाला नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. योग्य मार्ग, योग्य कृती याकडे जो लक्ष ठेवून जीवनाचे मार्गक्रमण करतो त्याचे जीवन आशीर्वादित होते. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपणास नैतिक अखंडता, शहाणपण आणि परमेश्वरावरील विश्वास याबद्दल शिकायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि आज 28व्या अध्यायाच्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. 28वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. श्रोत्यानो, जगाचा पापाविषयी काहीही दृष्टिकोन असो, पाप माणसाच्या मनात सतत अपराधित्व व भीतीची भावना निर्माण करते. एकदा तरुणींच्या एका गटाशी मी पापाविषयी बोलत होते. सर्वसाधारण पापाविषयी त्या गटात एक तरुण जोडपे असे होते की ते विवाह न करता एकत्र राहत होते. त्यांच्याविषयी मी काहीच बोलले नाही, परंतु तो तरुण स्वतःचा बचाव करून वाद घालू लागला. पापाविषयी चर्चा चालू असता त्याला ससद विवेकबुद्धी टोचू लागली आणि तो स्वतःचा बचाव करू लागला. होय, कोणी मागे लागले नसताही दुर्जन पळतात. या तरुणाकडे कोणी बोट दाखवले नव्हते आणि तो शांत बसला असता तर मलाही त्याच्या पापाविषयी काही समजले नसते, कारण ती चर्चा नुसती पापाविषयी होती, त्याच्या व्यक्तिगत पापाविषयी नव्हती. या संदर्भात एक मानसशास्त्रीय संज्ञा अपराधगंड वापरल्या जाते. आम्हा सर्वांमध्ये हा अपराधगंड आहे. एका ख्रिस्ती मानसशास्त्रज्ञाने म्हटले की आमच्यापैकी प्रत्येकात अपराधगंड असतो. शरीराच्या उजव्या हातासारखाच तो आमच्या मनाचा भाग असतो. इच्छा करून कोणीही त्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. आम्ही मानसशास्त्रज्ञ हा अपराधगंड एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवू शकतो, पण तो नष्ट करू शकत नाही. या अपराधगंडातून आम्ही आमची कायमची सुटका करून घेऊ शकत नाही. पण जेव्हा आम्ही ख्रिस्ताने आमच्या अपराधांबद्दल जी शिक्षा भोगली तिच्यावर मनापासून विश्वास ठेवतो, पश्चातापी अंतकरणाने क्षमा मागून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा त्या अपराधगंडाची तीव्रता अगदी कमी होते. देवाच्या शासनाचे भय दूर होते व पाप क्षमेची शांती, तारणाचा आनंद आपल्या अंतकरणात येतो. ख्रिस्ताचे नीतिमत्व आम्हाला प्राप्त होते. नीतिसूत्रांचा लेखक लिहितो, धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. अपराधित्वाची भावना नसलेला धैर्याने उभा राहू शकतो. त्याचे मन अपराधाच्या भावनेपासून मुक्त असेल तर तो इतरांविषयी घाबरत नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताद्वारे देवाने दिलेली पापक्षमेची शांती तुम्ही अनुभवली आहे काय? जर नसेल तर आजच ही आपण अनुभवू शकता. पुढची वचने वाचूया. दुसरं वचन सांगतं, देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या मनुष्यांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते. हे नीतिसूत्र आम्ही आमच्या इतिहासामध्ये आणि आजच्या काळामध्ये पाहत आहोत. श्रोत्यानो, जेव्हा अधिकारी समंजस आणि जाणता असतो तेव्हा देशाची स्थिती सुस्थिती राहते आणि ती दीर्घकाळ राहते. तिसरं वचन सांगतं की दुबळ्यास पिडणारा दरिद्री पुरुष हा धुवून नेणाऱ्या व अन्न राहून न देणाऱ्या पावसासारखा आहे. ह्याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे. 4, 5, 6 वचन वाचूया.
शास्त्राज्ञ मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करीतात, पण धर्मशास्त्र पाळणारे त्याचवर संतापतात. दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना सर्व काही समजते. आम्ही पाहतो श्रोत्यानो, की जे दुष्ट लोक आहेत, वाईट कृत्य करणारे आहेत, त्यांच्याकरिता तुम्ही कितीही नियम सांगा, त्यांना कितीही सुधारवण्याचा प्रयत्न करा, परंतु त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत. परंतु जे परमेश्वराला शरण जातात, त्याला भिवून वागतात, त्यांना सर्व काही समजतं आणि ते योग्य अयोग्य हे जाणून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्रीपरा. अशा दुटप्पी मनाच्या लोकांचा अनुभव आम्हाला पावलोपावली येतो. लोक आमच्या तोंडावर एक बोलतात, तर मागे जाऊन दुसरं काही बोलतात. तोंडाने काही सांगतात आणि जेव्हा करतात तेव्हा ते वेगळेच काही करतात. म्हणून श्रोत्यानो, अशा लोकांवर आम्ही भरोसा ठेवू शकत नाही. परंतु जो सात्विकपणे चालणार आहे, देवाला भिवून वागणार आहे, प्रामाणिक आहे, तो एक दरिद्री असला तरी त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवू शकतो. 7 वचन पहा. सुज्ञ पुत्र धर्मशास्त्र पाळितो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पाहावयास लावितो. जो आपले धन वाढीतिडीने वाढवितो, तो ते गरिबांवर दया करण्यासाठी साठवितो. 9 वचन पहा. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करीतो, त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. धर्मशास्त्र म्हणजे देवाचे वचन. त्यामध्ये शल्मोनाच्या काळापर्यंत लिहिलेली नियमशास्त्राची पुस्तके, यहोशवाचे पुस्तक, शास्त्रे व अनेक स्तोत्रांचा समावेश आहे. परमेश्वर एक महत्वाची गोष्ट या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला सांगत आहे. जर तुमची प्रार्थना त्याने ऐकावी असे तुम्हाला वाटत असेल, तर प्रथम तुम्ही त्याचे ऐका. तो देवहीन लोकांच्या प्रार्थना ऐकत नाही. संकटाच्या वेळेस देवहीन माणसाची प्रार्थना देव ऐकेल ही एक भावनिक बडबड आहे. एखाद्या लहान आजारी मुलीचे देवहीन वडील तिच्याकरिता प्रार्थना करतील, त्याचा फारसा फायदा होणार नाही. त्याने आपल्या देवभिरू मित्राला प्रार्थनेकरिता बोलवावे, कारण परमेश्वर देवहीनांची प्रार्थना ऐकत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला पेत्राचे पहिले पत्र 3 आणि 12 वचनात सांगते. पेत्राचे पहिले पत्र 3 12 वचन. कारण न्यायींवर प्रभूचे डोळे आहेत आणि त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे आहेत, परंतु प्रभूचे तोंड वाईट करणाऱ्यांविरुद्ध आहे. या बोधवचनात आपण वाचले की देवहीनाची प्रार्थना प्रभूकरिता वीट आणणारी असते. आता 10 वचन वाचूया. 28 10 वचन. जो सरळास भकवून कुमार्गास लावितो, तो आपण खणिलेल्या खाचेत स्वतः पडेल, पण सात्विक कल्याणरूप वतन पावतील. हा देवाचा नियम जगामध्ये कार्यशील आहे आणि त्याची उदाहरणे पवित्र शास्त्रात तुम्हाला पुन्हा पुन्हा आढळतील. दाविदाने आपल्या पापामुळे स्वतःच्या कुटुंबात, घरात बदनामी आणली. जो पाप करतो त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. 11 वचन पहा. धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढितो. श्रीमंत लोक गर्व व अहंकार बाळगतात. मोठमोठ्या मेजवानींच्या प्रसंगी हे लोक आपली साक्ष देतात. अशा प्रसंगी साधारण गरीब ख्रिस्ती लोकांना साक्ष देण्याचे आमंत्रण नसते. परंतु देवाचे वचन काय सांगते ते ऐका. धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो. दीन माणूस ऐहिक दृष्टीने दीन असेल, पण तो विश्वासामध्ये श्रीमंत असतो. तो श्रीमंताची साक्ष ऐकून ती पोकळ व अवास्तव्य आहे हे जाणतो, आणि जरी ती साक्ष खरी असली तरी त्यात आत्मिक गोष्टीबाबत समंजसपणाचा अभाव व विवेकाचा अभाव दिसतो. अशा लोकांच्या साक्षी मी ऐकल्या आहेत आणि त्यातील आत्मिक गोष्टींचा अभाव पाहून जाणत्या लोकांनी लाजेने मान खाली झुकवल्याचे मी पाहिले आहे. हे बोधवचन व्यावहारिक व वारंवार समोर येणारे आहे. 13 वचन. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. श्रोत्यानो, आपली पापे झाकण्याचा सराव आजकाल सर्वत्र ख्रिस्ती लोकांमध्ये दिसून येतो. पापाच्या कर्करोगावर जणू चिकटपट्टी लावल्या जाते. त्याविषयी बोललेले लोकांना आवडत नाही. त्याचे अस्तित्व सुद्धा ते नाकारतात.
परंतु पवित्र शास्त्र सांगतं की जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. स्तोत्रकर्ताही 32 स्तोत्र 5 वचनात सांगतो की मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले आणि मी आपला अन्याय लपवला नाही. मी आपले अपराध यहोवाजवळ पदरी घेईन. असे मी म्हणालो, तेव्हा तू माझ्या पापाच्या अन्यायाची क्षमा केली. नवीन करारात सुद्धा योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचनात सांगितले आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करील. हे सार्वजनिक कबुलीविषयी नाही तर तुमच्या व प्रभूमध्ये आहे. आपल्या मित्रांच्या छोट्याशा गटात पापहीन असण्याचे दाखविणे ही मोठी चूक आहे. पण प्रभूसमोर आपली पातके तुम्ही पदरी घ्याल तर दया पावाल. 14 वचन वाचूया. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो. देवाच्या भयात चालणे असाच या वचनाचा अर्थ आहे. देवाचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे, हे लक्षात आहे ना? आपले अंतकरण देवाकरिता सतत उघडे असू देणे हाच त्याचा अर्थ आहे. जो देवाचे भय धरतो तो देवाचे ऐकणारा आहे आणि तो देवाला संतोष होईल अशा प्रकारे वागणार आहे. देवासमोर आपल्या उणिवांची जाणीव ठेवून व देवावर पूर्ण अवलंबण्याची गरज लक्षात घेऊन नम्रतेने वागणारा म्हणजे देवाचे भय बाळगणारा होय. यहोवाचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ अशा प्रकारे आहे. त्याविरुद्ध आपले मन कठीण करणार आहे. आम्हाला काही लोक पत्र लिहून विचारतात की तुम्ही मंडळीच्या सभासदांचे दोष दाखवतात, मंडळीतील ख्रिस्ती लोकांवर टीका करता, तुमच्याजवळ त्यांना उत्तेजन देण्यासाठी काही शब्द नाहीत काय? श्रोत्यानो, मी देवाचे वचन शिकवण्याचा प्रयत्न करते. आम्ही आज धर्मभ्रष्टतेच्या युगात जगत आहोत आणि देवाचे सेवक सुवार्तिक हे या मताशी सहमत होतील. आम्हाला उत्तेजनाची गरज आहे हे मला माहीत आहे आणि खऱ्या विश्वासणाऱ्याकरिता पवित्र शास्त्रात ते पुष्कळ आहे. जे लोक ख्रिस्ती असण्याचा फक्त दावा करतात अशा लोकांविषयी जेव्हा पवित्र शास्त्र बोलते तेव्हा मी स्थानिक मंडळीचा उल्लेख करते. मला वाटतं आधी सूचना देणे हे आधी सिद्ध होण्यासारखे आहे. श्रोत्यानो, मंडळीतील व मंडळी बाहेरील अनेक लोक काही ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांच्या वर्तनाने खूप निराश होतात आणि त्यामुळे ते ख्रिस्तीत्वापासून दूर जातात. एकदा एका बंडखोर वृत्तीच्या तरुणीने मी ख्रिस्ती धर्माकडे पाठ फिरवली आहे असे मला सांगितले. मला तिला दोष द्यावासा वाटला नाही, पण मी तिला मंडळीतल्या सात्विक देवभिरू लोकांचे उदाहरण दिले. दुर्दैवाने त्या लोकांकडे तिचे लक्ष गेले नव्हते. या लोकांबरोबर तिला चांगली सहभागिता करता आली असती. मी सध्याच्या ख्रिस्ती लोकांची निवड टीका करते असे तुम्हाला वाटू नये म्हणून मी हे मध्येच स्पष्टीकरण दिले आहे. खरे तर नीतिसूत्राच्या लेखकाने आपल्यापैकी कोणाला सोडले नाही. त्यातील काही नीतिसूत्रे तर आम्हाला तंतोतंत लागू पडतात. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा.
पापामधी मन लोळे, झाल्यावरती उघळती डोळे, दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा, देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु. 17वं वचन पहा. रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे तो शवगर्तेकडे धावतो, त्याला धरू नको. एखादा भयंकर अपराध जाणून बुजून करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर त्या अपराधाची फार भारी जाणीव असते आणि बऱ्याचदा ती जाणीव त्याला आत्महत्येस प्रवृत्त करते. असे अनेकांच्या बाबतीत आजकाल घडत आहे. पवित्र शास्त्रातील याविषयीचे एक मुख्य उदाहरण म्हणजे यहूदा इस्करियोती. आपल्या भयंकर क्रूर अशा अपराधाच्या तीव्र जाणीवेमुळे त्याने आत्महत्या केली. गुप्तचर विभागाच्या एका माणसाने मला एकदा सांगितले की एखाद्या गुन्ह्याचा शोध अनेक वर्षे लागत नाही. गुन्हेगारांचा किंचितही मागमूस छोटासाही पुरावा त्यांना मिळत नाही. नंतर मग एखादा पुरुष किंवा स्त्री कबुली जबाबाकरिता समोर येतात. कबुली देण्याची तीव्र इच्छा झाल्याने ते समोर येतात. कधी ही व्यक्ती दुसऱ्या एखाद्या गुन्ह्याकरिता आधीच तुरुंगात दाखल झालेली असते आणि ती त्या शोध न लागलेल्या गुन्ह्याची कबुली देते. याचे कारण असे की अशा व्यक्तीच्या मनावर, हृदयावर अपराधाची जाणीव फार भारी असते. त्यापासून तिला सुटका नसते. आम्हाला देवाकडे परत जाता यावे याकरिता देवानेच आम्हाला तसे बनवले आहे. आता मी 24वं वचन वाचत आहे. 28वा अध्याय आणि 24वं वचन. जो आईबापास लुटितो आणि म्हणतो की ह्यात काही गुन्हा नाही, तो घातपात करणाऱ्यांचा सोबती होय. एखाद्या तरुणाला वाटत असेल की एक दिवस मी माझ्या बापाच्या संपत्तीचा वारस होणार आहे, तर आताच मला त्यातील काही घेऊ दे. परंतु असे करणे देवाच्या दृष्टीने गुन्हा आहे. या संदर्भात प्रभू येशूने त्याच्या काळातल्या धार्मिक पुढाऱ्यांची कान उघाडणी केली होती. हे लोक असे शिकवत असत की एखाद्याने जर जेणेकडून तुझे हित मजकडून झाले असते ते कुर्बान म्हणजे अर्पण आहे असे आपल्या आईवडिलांना म्हटले, तर त्याचे सर्व देवाला अर्पण होते व ते आपल्या आईवडिलांसाठी वापरण्याच्या जबाबदारीतून तो मुक्त होतो. ही गोष्ट देवाच्या आज्ञेविरुद्ध आहे असे येशूने जाहीर केले. देवाच्या नावाखाली आईवडिलांना सहाय्य करण्याची जबाबदारी असल्या शिकवणीने सहज टळत होती व या गोष्टीचा येशूने धिक्कार केला. तसेच श्रोत्यांनो, तुम्ही स्वतः पालक असाल तर आपल्या मुलांना तसे वागू देऊ नका. आता आपण पुढच्या म्हणजे काही वचनांना वाचूया. 25 पासून 28 वचने. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करीतो, पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो. जो आपल्या मनावर भरोसा ठेवितो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. जो दरिद्रास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्याकडे डोळेझाक करीतो त्याला शापावर शाप मिळतात. दुर्जन प्रबळ झाले असता लोक लपून बसतात. त्यांचा नायनाट झाला म्हणजे धार्मिक वृद्धी पावतात. श्रोत्यानो, आमच्या ह्या जगामध्ये, आमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्हाला प्रत्यास आलेल्या दिसतात. ही नीतिसूत्रे अनुभवातून लिहिलेली आहेत आणि त्यामुळेच ती आज सुद्धा आम्हाला घडताना दिसत आहेत. ज्या गोष्टी ह्या जगामध्ये होत आहेत त्या गोष्टींच्या अनुभवावरूनच ह्या नीतिसूत्राच्या लेखकाने ही नीतिसूत्रे लिहिलेली आहेत. आता आपण 29व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत.
29 अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करीतो त्याचा अचानक चुराळा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही. माणसात सुधारणा करण्याचे देवाचे मार्ग अनेक आहेत, पण तरीही माणूस पापातच चालत राहतो. तो ताठ मानेने वागतो. मला कठीण हृदयाचे असे अनेक लोक माहीत आहेत की ज्यांना शासन होण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यांनी त्या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले व या जीवनातच त्यांना दंड भोगावा लागला. एकदा मी रात्री एका चित्रपट गृहाजवळ एक अपघात पाहिला. तेथे अनेक लोक जमले होते. जिचा अपघात झाला होता ती गाडी फारच वाईट स्थितीत होती. मी घरी आल्यावर माझ्या एका स्नेहाने त्या अपघातामागची कहाणी सांगितली. त्या गाडीत एक महाविद्यालयातील तरुण व त्याची मैत्रीण होते. त्यांनी आपली गाडी त्यांच्या एका मैत्रिणीला घेण्याकरिता तिच्या घरासमोर थांबवली आणि तिला आपल्यासोबत येण्याचे आमंत्रण दिले. ती त्यांना म्हणाली, मी तुमच्याबरोबर आज रात्री येऊ शकत नाही. मी पवित्र शास्त्राच्या अध्ययनाच्या वर्गासाठी जात आहे. तुम्हीही माझ्याबरोबर चला. परंतु त्यांनी नकार दिला. शेवटी त्यांनी तिला त्या क्लासच्या ठिकाणी नेण्याचे कबूल केले. पण त्या क्लासला तिच्यासोबत जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. रस्त्यामध्ये या मुलीने त्यांना येशूची सुवार्ता सांगितली व या बायबल क्लासमध्ये तिने येशूचा स्वीकार केला असे सांगून ती त्यांना म्हणाली की तुम्हालाही आज येशूची गरज आहे. तिच्या अशा बोलण्याला ते हसले. नंतर तिचे ठिकाण येताच ती त्या गाडीतून उतरली आणि पवित्र शास्त्राच्या अध्ययनाच्या वर्गासाठी गेली. त्यानंतर हे दोघे पुढे गेलेत आणि 5 मिनिटांनी ती गाडी वेगाने पुढे जात असताना दुसऱ्या गाडीवर आदळली आणि ते दोघेही तत्काळ त्या जागी मरण पावले. श्रोत्यांनो, असली उदाहरणे पवित्र शास्त्रात अनेक आहेत. त्यापैकी कोरा, दाथान, अबिराम, बेलशस्सर, इजबेल हे देखील आहेत. ही गोष्ट सत्य आहे की पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो त्याचा अचानक चुरडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही. देवबाप सहनशील आहे म्हणून त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहणे अति उद्धटपणाचे लक्षण आहे. कारण जिवंत देवाच्या हाती सापडणे भयंकर गोष्ट आहे. आता आपण दुसरं वचन वाचूया. धार्मिक बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवितो तेव्हा प्रजा हाय हाय करीते. याआधीच आपण पाहिले की जेव्हा दुष्ट लोक सत्तेवर येतात तेव्हा ते कधीच समस्या सोडवित नाहीत, पण एक न्यायी माणूस सत्तेवर येतो तेव्हा तो देशाकरिता आशीर्वादाचे कारण बनतो. अशाच लोकांची आम्हाला गरज आहे. प्रत्येक समस्येकरिता आमच्याजवळ उत्तर आहे असे म्हणणाऱ्यांची आम्हाला गरज नाही. कारण समस्यांची उत्तरे असलेला कोणीही माणूस या जगात नाही. आज आम्हाला न्यायी लोकांची गरज आहे, जे सत्यासाठी, योग्य गोष्टींसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. पूर्ण मोठ्या गटापेक्षा असा एक नेता पुरे असे माझे ठाम मत आहे. जेव्हा दुष्ट सत्तेवर येतात तेव्हा प्रत्येकाला त्रास होतो. तुम्ही कशा प्रकारच्या लोकांना निवडून देता हे फार महत्वाचे आहे. श्रोत्यानो, अशाच लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न करा जे सत्तेवर आल्यानंतर लोकांकरिता चांगल्या गोष्टी करू शकतील, जे न्यायाने वागू शकतील, जे प्रामाणिकपणे वागू शकतील आणि जे देशाच्या हितासाठी झटू शकतील. 4थं वचन वाचूया. 29 अध्याय 4थं वचन. राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवितो, पण राजघराणे घेणारा त्याचे वाटोळे करीतो. देणग्या नजराणे यामुळे चांगल्या लोकांच्याही सवयी बदलतात हे तुम्हाला माहीतच आहे. कटू शब्दात सांगायचे तर लाच घेणारा स्वतःचा स्वार्थ पाहतो, दुसऱ्याच्या हिताची त्याला तमा नसते. दावीद एक चांगला राजा होता. तो देवाचे भय बाळगणारा एक न्यायी राजा होता. पण आपल्या राज्यातही सर्व सुरळीत नसल्याचे दाविदाने कबूल केले. फक्त येशू ख्रिस्त न्यायाने ही भूमी स्थापित करेल. आजच्या या जगाकरिता ख्रिस्ताचे आगमन ही एकच आशा आहे. तो या पृथ्वीचा न्याय करायला येण्यापूर्वी मंडळीला वर घेईल. याबद्दल आम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत. हे अभिवचन त्यानेच आम्हाला दिले आहे. राजकारणी लोक देणग्यांमुळे प्रभावित होतात
व विपरीत गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात. परंतु प्रभू येशू न्यायाने राज्य करणार आहे. त्याचे राज्य ह्या पृथ्वीवर स्थापित होणार आहे. परंतु ते राज्य स्थापित करण्यापूर्वी तो त्याच्या लोकांना, अर्थात ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, ज्यांना त्याच्यामध्ये पापाची क्षमा आणि सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त झाले आहे, त्या लोकांना घेण्याकरिता येणार आहे. आम्ही त्याला हवेमध्ये भेटणार आहोत. म्हणून श्रोत्यांनो, आमची तयारी आवश्यक आहे. जर अजूनही आपणाला पापांची क्षमा प्राप्त झालेली नाही, आपण आपल्या पापांची कबुली दिलेली नाही, येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही, तर आपणाजवळ संधी आहे. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या पापांची क्षमा येशू ख्रिस्ताशिवाय कोणीच देऊ शकत नाही. कुठल्याही परिश्रमाने तुम्ही तुमच्या पापांना धुवू शकणार नाही. ह्या जगामध्ये त्याकरिता दुसरा कुठलाही उपाय नाही. फक्त येशू ख्रिस्तच त्याकरिता उपाय आहे. आजच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकार करा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारी ठिपके आणि कटकटी बायको हे सारखे आहेत. आजचा प्रश्न, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो टिंब 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 होतो. ए. सुखी, बी. दरिद्री, सी. समाधानी, डी. दीर्घायुषी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, परमेश्वर किती चांगला आहे, तो आमची किती काळजी घेतो, हे आजच्या मार्गदर्शनानुसार समजून आले आहे. होय, जर आम्ही दुष्टता सोडून देतो आणि सात्विक मार्गांवर चालतो तर आम्ही खरोखर आशीर्वादित लोक आहोत. प्रियांनो, आपण वचन वाचले आहे की जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. काय आपल्या जीवनात सुज्ञतेने चालण्यासाठी आपण तयार आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तू आम्हाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य, उत्तम स्मरणशक्ती पुरवणारा देव आहेस. आमच्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी देऊन तू आम्हाला तृप्त असं करत आहेस. परंतु प्रभू परमेश्वर देवप्पा, तू आज आमच्यासमोर एक वेगळी गोष्ट ठेवलेली आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये सुज्ञतेने चालणं गरजेचं आहे. होय प्रभूजी, ही सुज्ञता, हे वरून येणारं ज्ञान केवळ तुझ्यापासून आहे हे आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.